स्वर्गीय लक्ष्मीबाई प्रभातराव वाडेकर यांची 5वी पुण्यतिथी साजरी। घनसावंगी तालुक्यातील मंगू जळगाव येथील स्वर्गीय लक्ष्मीबाई प्रभातराव वाडेकर यांची पुण्यतिथी श्रीमद भागवत कथा व भव्य कीर्तनाने साजरी करण्यात आली। यावेळी श्रीमद भागवत कथा ही श्री हरिभक्त पारायण राधाकिसन महाराज बोडखे यांनी वाचन केली। तसेच यावेळी दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6, काकडा भजन 6 ते 8, विष्णू महापुराण 8 ते 1, गीता पारायण 3 ते 6, भागवत कथा 6 ते 7:30, हरिपाठ रात्री 9 ते 11 कीर्तन झाले। यावेळी हरिभक्त पारायण श्री बापूराव महाराज वाडेकर यांचे कीर्तन झाले, तर दुसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण श्री राधाकिसन महाराज बोडखे यांचे कीर्तन झाले। तसेच काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण श्री परमेश्वर महाराज जिंगे यांचे झाले। अशी यावेळी पुण्यतिथी साजरी करण्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते। तसेच स्वर्गीय लक्ष्मीबाई या सतत समाजसेवेसाठी मग्न असायच्या। त्यांना दानधर्म करण्याचा खूप छंद होता। गावामध्ये सप्ताह असो किंवा कोणतेही धार्मिक कार्य असो, त्यामध्ये त्या आवर्जून दानधर्म करून तसेच श्रमदान करण्याचा सुद्धा खूप छंद होता। स्वर्गीय लक्ष्मीबाई प्रभातराव वाडेकर ह्या कोणत्याही वाटसरूला किंवा पाहुण्याला किंवा कोणाच्याही नातलगाला चहापाणी तसेच त्यांना जेवणाची विचारपूस करायच्या, असा खूप चांगला प्रेमळ स्वभाव त्यांचा होता। त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील सर्व गावकऱ्यांना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। तसेच या पुण्यतिथीनिमित्त परिसरातील भजनी मंडळी, परिसरातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, नातेवाईक मंडळी यांनी उपस्थिती दर्शविली होती। यावेळी आलेल्या सर्व भजनी मंडळींचे, सर्व महाराज मंडळींचे तसेच आलेल्या सर्व नातेवाईकांचे, आलेल्या सर्व परिसरातील नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, गावकरी मंडळी यांचे आभार। स्वर्गीय लक्ष्मीबाई प्रभातराव वाडेकर यांचे चिरंजीव श्री रामेश्वर प्रभातराव वाडेकर, शिवसेना शिव उद्योग सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जगन्नाथ प्रभातराव वाडेकर, अण्णासाहेब प्रभातराव वाडेकर, द्वारकाबाई शामराव शिंदे, सतीश रामेश्वर वाडेकर, दिलीप रामेश्वर वाडेकर, शिवराज अण्णासाहेब वाडेकर, प्रदीप जगन्नाथ वाडेकर, संदीप जगन्नाथ वाडेकर, सर्व वाडेकर परिवाराने मानले। उपस्थितांचे आभार। एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी। पाहे प्रसादाची वाट यावे दोन या ताट, अशा प्रकारचा हा प्रसाद आहे। आणि तो प्रसाद मध्ये काल्याचा सगळे एकत्र येणं, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, अशा प्रकारचा काला हा कुठं नाही, भगवान श्रीकृष्णानं कुठं केलेला आहे, फक्त यमुनेच्या काठी वृंदावनामध्ये केलेला आहे। म्हणून सगळे गोपाळ बोलवले आणि सांगितलं आता खेळू नका। अनेक प्रकारचे खेळ भगवंताने खेळलेले आहेत। एक महत्वाचं या ठिकाणी सांगतो, भगवंतानी खेळ खेळले आणि भगवंतानी वेणुगीत वाजवलं म्हणा। शिवकथा जर असेल, शिवपुराण कथा, त्याच्यामध्ये भगवान शंकरानं डमरू वाजवला म्हणा। डमरू आहे ना, तर डमरू मधून व्याकरण शास्त्र निघालेलं आहे आणि भगवान श्रीकृष्णानं जो वेणू वाजवला त्याच्यातून संगीत शास्त्र ते निर्माण झाले। म्हणून फुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ। वाक्य ऐका, हा अवतार आनंद देणार आहे। याचा परिणाम फक्त माणसावरच नाही, तर पशु पक्षी वृक्ष वेली यांच्यावर सुद्धा तो झालेला आहे, त्याच्या वेणू वादनाचा। आणि दुसरी एक क्रीडा केलेली आहे, ती म्हणजे काल्याची क्रीडा। ही अत्यंत श्रेष्ठ क्रीडा त्या गोपाळासाठी त्या ठिकाणी केलेली आहे आणि सांगितलं आता खेळ खेळ। असे वेगवेगळे खेळ खेळले आणि म्हणले आता खांदी महारापोटी भूक काय खेळायचे सुख। मग सगळ्या शिदोरे एकत्र आणल्या, मला शिदोऱ्या वेगवेगळे पक्वान त्या ठिकाणी एकत्र आणले आणि ते भगवंतानं एकत्र केले, गोपाळांनी एकत्र केले। भगवान परमात्मा मध्ये उभा राहिला, सगळ्यांनी असं रिंगण केलं। छोटे छोटे गोपाळ पुढे बसले, त्याच्या पाठीमागे मोठे गोपाळ बसले, पाठीमागे उच्च अधिकाराचे गोपाळ बसले आणि मध्ये भगवान श्रीकृष्ण उभा राहिले महाराज। बिभ्रद्वेनं यथरपटयो शृंगलेक्तेच कक्षे वामे पानं वसरण कवलांतात फलांग्यंगुलिशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसु अरुदो हासयन्नर्वभिस्वहि स्वर्गे लोके मिशिले पूजे यज्ञ भूकबाल गेले पुंडली कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर
आणि काल्याचा प्रसाद सर्वांना त्या ठिकाणी काल्याचा जय काल्याचा प्रसाद भगवान परमात्माने त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून काला अतिशय श्रेष्ठ आहे. तुळामणी काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे तुझी संगती झाली आमची निश्चिती नाही देखील ते मिळेल भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. थोडक्यात अभंगात भावार्थही सांगितला, थोडक्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो, स्वर्गवासी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आहे. पारमार्थिक जीवन सांगत असताना मला त्यांचं अन्नदानावर अतिशय प्रेम होतं. त्यांची आठवण आल्यानंतर मला माझ्या आईची सुद्धा आठवण येते. बघा, एखाद्याचा जो स्वभाव असतो ना स्थायीभाव, तो बदलत नसतो. परिस्थिती किती जरी साधारण असली, घरामध्ये जरी काही असलं, अन्नधान्य नसलं तरी कुणी आपल्या घरी आल्यानंतर, अतिथी आल्यानंतर त्याला उपाशी जाऊ द्यायचं नाही. मला अतिथी देवो भव आपल्या यामध्ये सांगितले ना. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये, ताईंच्या जीवनामध्ये त्यांनी कधीही आपल्या घरी आलेला अतिथी असेल, महाराज असेल, वारकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, त्याला पाणी तरी दिलं असेल, त्याला चहा तरी दिला असेल, त्याला जेवण तरी दिलं असेल. असं अन्नदानावर जे प्रमाण आहे ना, अन्नदान हे अनेक दानापैकी श्रेष्ठ दान आहे. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून. हे शरीर आहे, मला या शरीराला अन्नदानाची गरज आहे, अन्नाची गरज आहे. म्हणून काही माणसं अन्नदानाला फार महत्व देतात. तसं स्वर्गवासी मातोश्री आपल्या त्यांनी अन्नदानाला फार महत्व दिलं आणि तीच परंपरा त्यांचे सुपुत्र तिघजण हे चालवतात. मला त्यांच्या प्रीत्यर्थ ज्या काही तीर्थक्षेत्री पंगत असेल, अन्नदानाचा कार्यक्रम असेल, तो त्यांच्या प्रीत्यर्थ म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून ते करीत असतात. एका वाक्यात सांगू, नाथ महाराज म्हणतात, जे पितराते ताईती पूर्वजाते उद्धरती सुपुत्र त्याते म्हणती ते पुत्र संतती दुर्लभ. आपल्या आई वडिलांचा जो नियम आहे तो पुढेही तसंच चालू ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. छोट्या प्रमाणात असेल अन्नदान, मोठ्या प्रमाणात असेल, काही असेल ना, पण आई वडिला प्रीत्यर्थ करीत जाणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून अशा प्रकारची सेवा या ठिकाणी झाली आहे. जी काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते माझ्या आई वडिलांची कृपा, आमच्या गुरुजींची कृपा आहे. या ठिकाणी मी थांबतो. तरी निवते पुरते अधिकते सरते करून घ्यावे दे विनवती असेल. पुन्हा एक तुम्ही सगळे प्रसन्न मला टाळ करायचं फार कौतुक.